नाही, पेपर फुटी होऊ नये यासाठी ज्या ज्या काही प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत, ज्या ज्या काही कारवाया केल्या पाहिजेत त्या करण्याचा निर्णय शासनानं घेतलेला आहे. भविष्यामध्ये असे प्रसंग होऊ नयेत म्हणून काही लोकांना अटक देखील झालेली आहे. राज्याचे आमदार सईद खान यांना अशा पद्धतीची धमकी जर आली असेल तर त्याच्यामध्ये नक्कीच पोलीस डिपार्टमेंट लक्ष घालेल, त्याची चौकशी करेल, ज्यांनी कोणी धमकी दिलेली आहे त्यांच्यापर्यंत पोचेल. हा पोलीस यंत्रणेचा आणि चौकशीचा भाग आहे. त्या चौकशीतनं जे काही निष्पन्न होईल त्या पद्धतीने त्यांना संरक्षण पुरवलं जाईल. परंतु आज महत्त्वाचा मुद्दा मला एक आजच्या अधिवेशनाच्या निमित्तानं सांगायचा आहे. तो म्हणजे आज अर्धा तास चर्चा विधान परिषदेमध्ये उमाताई खापरे यांनी मराठी भाषेच्या संदर्भामध्ये उपस्थित केलेली होती आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र सरकारकडनं किती निधी उपलब्ध झाला अशा पद्धतीची ती एक अर्धा तास चर्चा होती. परंतु केंद्र शासनाकडे 5 भाषांना जे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याच्यामध्ये अध्ययन उत्कृष्टता केंद्र म्हणजे सेंटर ऑफ एक्सलन्स हे निर्माण करण्यासाठी पहिला प्रस्ताव हा महाराष्ट्र शासनाचा गेलेला आहे. UGCकडे तो प्रस्ताव गेला आहे. त्याची SOP तयार करण्याचं काम UGC करतं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये आपल्या त्या प्रस्तावाला मंजुरी मिळेल. परंतु हे करत असताना आज एक मराठी भाषेच्या निमित्तानं मोठा निर्णय आज महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागानं घेतला. तो म्हणजे हे वर्ष हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं चंद्रपूर, नागपूर, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 8 ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय आज मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. ही वर्षभरामध्ये विकास केंद्र सुरू झाल्यानंतर पुढची 8 विकास केंद्र ही महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आम्ही सुरू करू. मराठी भाषा विभागामार्फत आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती होती आणि ती समिती गठीत करत असताना जिल्हाधिकारी मराठी भाषा अधिकारी नियुक्त करायचे. तो प्रशासनातला अधिकारी होता. पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये मराठी भाषेचा विभाग आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुरू होईल. त्याच्यामध्ये स्वतंत्र मराठी भाषेचा अधिकारी असेल, त्याच्या हाताखाली एक लिपिक असेल आणि एक शिपायाची पोस्ट असेल. असं स्वतंत्र कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये करण्याचा निर्णय मराठी भाषा विभागानं आज जाहीर केलेला आहे. त्याची अंमलबजावणी देखील आम्ही 1 ते 2 महिन्यामध्ये करणार आहोत. आणि आपल्याला एक 2-3 महिन्यापूर्वीचा प्रसंग आठवत असेल की लंडनमध्ये महाराष्ट्र मंडळाचं एक जे कार्यालय भाड्यानं होतं त्याचा लिलाव होता आणि त्या लिलावामध्ये महाराष्ट्र शासन उतरलं. ती इमारत आम्ही ताब्यामध्ये घेतलेली आहे आणि त्या इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय मराठी भाषा वैश्विक केंद्र काढण्याचा निर्णय मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. परिवहन विभागामार्फत जे मराठीचं प्रशिक्षण दिलं जातं आहे याच्यामध्ये देखील मराठी भाषेचा सहभाग आहे. त्याच्यामुळं मराठी भाषा विभागानं विविध उपक्रमांसाठी जरी केंद्र शासनाकडनं पैसा आला नसला तरी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि कालच विधान परिषदेचे उपसभापती हे गिरणी कामगारांचे नेते माननीय सचिन भाऊ अहिर झालेले आहेत आणि त्यांच्या भाषणातनं आणि विशेषतः भाई जगतापांच्या भाषणातनं असं एक निदर्शनास आलं की या महाराष्ट्रामध्ये कामगार साहित्य संमेलन घेतलं जातं. तर त्या कामगार साहित्य संमेलनाला देखील या वर्षीपासून निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मराठी भाषा मंत्री म्हणून मी स्वतः घेतलेला आहे. थोडीशी गल्लत अशी होते की मराठी भाषा विभाग आणि शालेय शिक्षण हे आपण एकामेकामध्ये विलीन करतो म्हणजे मर्ज केला तर हा परत इंग्रजी शब्द होईल. शालेय शिक्षण विभागाचं बालभारतीवर नियंत्रण असतं. शालेय पाठ्यपुस्तकामध्ये कुठचा धडा आणायचा, त्यातली मराठीतली वाक्य काय असली पाहिजेत, शब्द काय असले पाहिजेत, हे सगळं शालेय शिक्षण विभाग बघत असतं. आणि माझा मराठी भाषा विभाग मराठी भाषेचं जतन आणि त्याला आपण काय म्हणतो साता समुद्रापलीकडे मराठी भाषा पोचवणं, त्याचं संवर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते. आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. वर्षभरामध्ये ते देखील मंच आम्ही उभारणार आहोत.
अगदी महत्त्वाचा हा प्रश्न आहे, कारण आपल्याकडनं महाराष्ट्रातली मराठी लोकं जी परदेशामध्ये गेलेली आहेत आणि नेक्स्ट जनरेशन जे तिथे जन्माला आलेलं आहे त्यांना मराठीचा संपर्क यावा, मराठी भाषेबद्दल भाषेबद्दल गोडी निर्माण व्हावी यासाठी आपण एक ॲप तयार करतो आहे. येत्या काही दिवसामध्ये हे ॲप तयार होईल आणि ऑनलाईन मराठी प्रशिक्षण परदेशातल्या आपल्या मुलांना करण्याची यंत्रणा देखील मराठी भाषा विभागाकडनं तयार करण्यात येईल. नाही, पुन्हा एकदा सांगतो की मराठी भाषेच्या शाळा हा शालेय शिक्षण विभागाचा विषय आहे, पण तरी देखील मी सांगतो की उच्च व तंत्रशिक्षण विभाग ज्यावेळी माझ्याकडे होता त्यावेळी देशातलं मातृभाषेवर म्हणजे मराठीवर इंजिनिअरिंग करणारं कॉलेज हे पिंपरी चिंचवडला सुरू करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि तिथं आज इंजिनिअरिंगची पदवी मराठीतनं मिळते, हे देशातलं पहिलं उदाहरण आहे. त्याच्यामुळं शालेय शिक्षणामध्ये मराठी भाषेचा अंतर्भाव कसा करायचा, कालच आपण बघितलं की 1ली ते 10वी 100% मराठी भाषा ही अनिवार्य करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. याच माध्यमातून हिंदी सक्ती आम्ही करतोय अशा पद्धतीचा एक सिनारिओ तयार करण्यात आला, गैरसमज पसरवण्यात आला. पण हिंदी सक्तीचा जो प्रस्ताव होता माशेलकर समितीचा तो स्वीकारणारे UBTचे पक्षप्रमुख त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्याच्यामुळे हिंदी भाषा, मराठी भाषा, इंग्रजी भाषा ही सक्तीची केली गेली पाहिजे हे त्या अहवालामध्ये नमूद होतं आणि तो नमूद असलेला अहवाल त्यांनी स्वीकारलेला होता. सर, जरी तुम्ही बोलताय की ऑनलाईन शिक्षण तुम्ही देणार आहात ते परदेशात बसले त्यांच्यासाठी, तर मग काही ठराविक त्याच्यासाठी कोर्सेस असणार आहे किंवा सरसकट प्रशिक्षण देणार? नक्कीच आपल्याला ज्याला आपण नाही ठरवायला लागेल आपल्याला की लहान मुलांचं वय म्हणजे 1ली ते 6वी म्हणण्यापेक्षा 3री ते 6वी आपल्याला मराठी काय परदेशातल्या मुलांना शिकवायला लागेल. 6 वर्षापासून 10 वर्षापासून 10 वर्षापासून 15 वर्षापर्यंत इवन जे मराठी भाषिक परदेशामध्ये आहेत आणि त्यांना मराठी बोलताना अडचण येते अशी जरी लोकं असली किंवा देशातली लोकं परदेशामध्ये असली आणि त्यांना मराठी शिकायचं असेल तरी देखील त्यांच्यासाठी ॲपची सुविधा तयार केली जाईल. मराठी भाषेचं धोरण हे अगोदरच ठरलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये जर काय बदल करायचे असतील तर मराठी भाषेचं नवीन धोरण 2026ला जर आणायचं असेल तर तशी मराठी तज्ज्ञांची एक समिती तयार केली जाईल आणि आपण त्याच्यावर कार्यवाही करू शकतो. परत एकदा सांगतो तिसऱ्यांदा, नाही दखल घेऊच ना, पण आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये वेगवेगळे विभाग आहेत. पाठ्यपुस्तक निर्मिती, शालेय शिक्षण 1ली ते 10वीपर्यंत 11वी 12वीपर्यंतचा सगळा सिलेबस तयार करणं हे शालेय शिक्षण विभागाकडे येतं. पण तुम्ही मांडलेली सूचना हे मी शालेय शिक्षण मंत्री महोदयांपर्यंत पोहोचवेन. रायगडाच्या पालकमंत्री पदाबाबत महेंद्र दळवींनी महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे. जर का या अधिवेशनानंतर पालकमंत्रीपद नाही मिळालं तर रस्त्यावर उतरून लढावी लागेल आणि रायगडाला जेव्हा जाग येते तेव्हा इतिहास घडतो, याची साक्ष 2.5 वर्षापूर्वी आम्ही दिलेली आहे. याबद्दल आपलं काय मत आहे? महेंद्र दळवी साहेबांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाचा जो मुद्दा त्यांच्या भाषेमध्ये मांडलेला आहे याच्यातला मतिदार्थ मी असं मानतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विधान परिषदेच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले व्हावेत यासाठी त्यांनी संमती दर्शवलेली होती. ती संमती घेऊन मी स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा केलेली होती. त्याच्यामुळे रायगडचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेला मिळावं ही जी काय महेंद्र दळवी साहेबांची मागणी आहे त्याला मी एक शिवसैनिक म्हणून समर्थन करतो. परंतु त्यांनी बाकीचे जे मुद्दे मांडलेले आहेत हे त्यांचे वैयक्तिक मुद्दे आहेत, पण रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले झाले पाहिजेत असं माझं देखील वैयक्तिक मत आहे. मराठी भाषा ज्यांना बोलता येत नाही त्यांच्यावर तुम्ही काही कारवाई कराल? तुम्ही नकार देतात मराठी भाषा बोलायला, त्यांच्यावर काही कारवाई करणार आहात? आणि त्याला जोडून एक प्रश्न, ज्यांना मराठी बोलता येत नाही त्याच्यामुळे त्यांना नोकरी देखील दिली जाते, तर मग याच्यासाठी तुम्ही काही तयार आहात? नाही, आपण त्याची प्रोसिजर सुरू केली ना. ज्यांना मराठी शिकायचं आहे त्यांना मराठी शिकवण्याचं दालन आम्ही खुलं करून देतोय. त्याच्यासाठी ॲपची आम्ही निर्मिती करतोय. ते सर्वांसाठी खुलं असेल, ओपन टू ऑल असेल आणि त्याच्यातून त्यांनी शिकावं. पण काही काही जण हट्टीपणा करतात, ते शिकतच नाहीत. आपण अनेक व्हिडिओज बघतो, ते बोलतात आम्ही
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी आली पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्याच्यासाठी सक्ती करण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून समजून घेतलं पाहिजे. ज्या राज्यामध्ये आपण कामासाठी येतो, ज्या राज्यामध्ये आपण येऊन थांबतोय, तिथली जर मराठी भाषा शिकली तर फरक काय पडतो. मला तर माझ्या सर्व IAS ऑफिसरांना धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांना शिक्षण घेतल्यानंतर मराठीमध्ये जर महाराष्ट्रामध्ये काम करायचं असेल तर मराठी शिकावं लागतं आणि ते शिकतात. त्यांचाच आदर्श सगळ्यांनी घेतला पाहिजे. लातूरच्या निलंगा तालुक्यातील एक शेतकरी बैलजोडी घेऊन घरी जात होता, मात्र गोरक्षकांनी त्यांना अडवलं आणि शेतकऱ्यावरती बैल कत्तलीसाठी घेऊन जाण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि बैल गोशाळेत पाठवले, मात्र गोशाळेत ते बैल दुसऱ्यालाच विकण्यात आले. अशा प्रकारची शेतकऱ्याची व्यथा आहे. नाही, या सगळ्या बाबतीमध्ये चौकशी झाली पाहिजे. असं गैरसमजातनं काय घडत असेल ते भविष्यामध्ये घडणार नाही याची देखील जबाबदारी आपण घेतली पाहिजे. परंतु गोमातेच्या बाबतीतला एक ऐतिहासिक निर्णय जो माननीय शिंदे साहेबांनी घेतला त्याचा देखील मी उल्लेख या ठिकाणी करतो की या राज्यामध्ये गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याचं ऐतिहासिक काम हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. त्यावेळी देवेंद्रजी देखील साथीला होते आणि देशातलं महाराष्ट्र राज्य हे राज्यमाता म्हणून गोमातेला उल्लेख करणारं देशातलं पहिलं राज्य आहे. शेतकऱ्याचे बैलही गेले आणि त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल. मी बोललो ना, याच्या संदर्भामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे. गैरसमजातनं कुठच्या शेतकऱ्यावर कारवाई होणार नाही याची दक्षता घेतली गेली पाहिजे. सचिनही तुमच्या पक्षात आल्यामुळे अनेक जण तुमच्या पक्षात नाराज असल्याची सध्या चर्चा आहे. इतर जे आमदार जे अपेक्षित होते त्यांना हे पद मिळेल यासाठी, मात्र त्यांना डावलून जे बाहेर गेले त्यांना हे पद मिळेल, त्यामुळे अनेक जण नाराज असल्याची चर्चा आहे. आज कोणीही नाराज नाही. उलट आमचे 13 विधानसभेचे जे आमदार आहेत त्या आमदारांनी सचिन भाऊंसारखा एक कामगार नेता, गिरणी कामगारांचा नेता, सर्वसामान्यांशी नाळ जुळलेला एक कार्यकर्ता शिवसेनेमध्ये येऊन उपसभापती झाला याच्याबद्दल आनंद व्यक्त केलेला आहे. या बातम्या कुठनं तरी पसरवल्या जात आहेत, याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. कदाचित सचिन भाऊ आमच्याकडे आल्यामुळं काही लोकांना धडकी भरली असेल, ते हे सगळं प्लॅन करून बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. वळी कोणाची आता असा एक सवाल उपस्थित झाला आहे की वळी कोणाची वरळी वळी कोणाची आदित्य ठाकरे आता 2029ला कळेल ना. नाही, वरळी कोणाची किंवा मुंबई कोणाची हे महानगरपालिकेमध्ये कळलं. आता वरळी कोणाची हे 2029ला कळेल. सर, मराठी विकास केंद्र मराठी होते ना बोल. नंतर हिंदीमध्ये सांग. पक्षांतर कायदा खूपच झाल्यामुळे म्हणून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे असं सतेज पाटील बोलतात. कोण? सतेज पाटील बोलतात. फोडाफोडीच्या राजकारणावर मला असं वाटतं की काँग्रेसला बोलण्याचा काही अधिकार आहे का. ज्यावेळी काँग्रेस सत्तेमध्ये होतं त्यावेळी राणेसाहेबांना कोणी फोडलं? राणेसाहेबांना शिवसेनेतनं बाहेर कोणी नेलं? छगन भुजबळ साहेबांना शिवसेनेतनं बाहेर कोणी नेलं? गणेश नाईक साहेबांना शिवसेनेतनं बाहेर कोणी नेलं? भास्करराव जाधव साहेबांना शिवसेनेतनं बाहेर कोणी नेलं? तुम्ही केलं तेव्हा ते चांगलं, आणि दुसऱ्या पक्षामध्ये शिंदे साहेबांच्या प्रेमापोटी जर लोक येत असतील तर तो गुन्हा. ही दुटप्पी भूमिका आहे. त्याच्यामुळं काँग्रेस पक्षानंच हे फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं होतं हे महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. सर, मराठी भाषा विकास केंद्र अलग अलग महाराष्ट्र में खुल रहे हैं, क्या कहना चाहते हैं और ओवरऑल मराठी को लेकर? आज हमने मराठी लैंग्वेज के लिए 3 बहुत बड़े डिसीजन महाराष्ट्र सरकार ने हमारे विभाग ने लिए हैं. उसमें से हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाला साहब ठाकरे मराठी विकास केंद्र जो 8 ज़िले में करने का हमने निश्चित किया है. उसमें चंद्रपुर, नागपुर, अमरावती, नासिक, छत्रपति संभाजीनगर, पुणे, कोल्हापुर और रत्नागिरी, ये 8 ज़िलों में ये विकास केंद्र रहेगा. दूसरा, आज तक जिला अधिकारी के नेतृत्व में हमारी मराठी भाषा जो है उसका अधिकारी रहता था. अभी एक स्वतंत्र कक्ष जिलाधिकारी कार्यालय में करने का निर्णय मराठी भाषा विभाग ने लिया है और उसको मराठी भाषा अंतर्गत ही मराठी भाषा अधिकारी दिया जाएगा. उसका एक कार्यालय वहाँ स्थापित किया जाएगा. और तीसरा निर्णय जो हमने लिया है वो लंदन में छत्रपति शिवाजी महाराज के नाम से अंतर्राष्ट्रीय मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करने का निर्णय ये हमने लिया है और ये भाषा विभाग के लिए ऐतिहासिक निर्णय है. मराठी को लेके ये भी कहा गया कि जो भी जितने भी बोर्ड्स हैं हिंदी माध्यम और इंग्लिश माध्यम सब में कंपलसरी करने को कहा गया है मराठी को.
नहीं, इसका आढ़ावा लेने के लिए अधिवेशन के बाद में एक सब जिलाधिकारी और सब पुलिस अधीक्षक इनकी फिजिकली एक मीटिंग में बुलाने वाला हूँ। वीसी पे नहीं, फिजिकली इसलिए क्योंकि मुझको भी सुन के लेना है कि रत्नागिरी में क्या चल रहा है, सिंधुदुर्ग में क्या चल रहा है, छत्रपति संभाजी नगर में क्या चल रहा है, और उसके बाद जो हमने निर्णय किया है, जो हमने जीआर निकाला है, उसकी अमलबजावनी क्यों नहीं होती उसके बारे में डिस्कशन किया जाएगा और हम निर्णय पर आएंगे। सर मराठी आपने कहा कि मराठी ऑनलाइन हमने ऐप बनाया सिखाने के लिए। जब रिक्शा वालों की बात आई थी कि मराठी कंपलसरी होना चाहिए, उस टाइम पे विवाद हुआ था, आप उसमें अपडेट नहीं, उसमें परिवहन विभाग और मराठी भाषा विभाग ये मिल के वो सिखाने का प्रयास कर रहे हैं और उसको बहुत अच्छी तरह से रिस्पांस मिल रहा है। रिस्पॉन्स मिल गया, मतलब रिक्शा वाले जो हाँ, रिस्पांस बहुत अच्छी तरह से मिल रहा है। अजून अशी केंद्रीय विद्यालय जी अशा आहेत अजूनही तिथे मराठी शिकवली जाते. मुंबईमध्ये जे केंद्रीय विद्यालय आहे सीबीएसई बोर्डाचे अजूनही मराठी केंद्रीय विद्यालयामध्ये मराठी भाषा अनिवार्य करणं किंवा त्याच्यामध्ये अजून कुठची भाषा शिकवणं याच्यासाठी शिक्षण विभागाची शिफारस लागते आणि आपण जो मुद्दा मांडलेला आहे ती शिफारस करण्याच्या संदर्भात मी स्वतः त्या मंत्री महोदयांना विनंती करेन. काल किरण सरनाईक हे जे विधान परिषदेचे अपक्ष आमदार होते त्यांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. ते देखील सहयोगी सदस्य बनलेले आहेत. आपल्याला मी एक 4-5 दिवसापूर्वी सांगितलं होतं, दर दिवशी काहीतरी घटना आपल्याकडे घडते प्रवेशाची. त्याच्यामुळं तुम्ही त्याला ऑपरेशन म्हणा किंवा प्रवेश म्हणा, एकनाथ शिंदे साहेबांवरचा विश्वास हा वृद्धिंगत होतोय हे या प्रवेशातनं आपल्याला दिसतंय आणि म्हणूनच किरण सरनाईकांचा प्रवेश म्हणजे ते सहयोगी सदस्य हे शिवसेनेचे झालेत आणि त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. सर हिंदी में जानना चाहिए बारिश को लेके जिस तरह से अशा प्रकारे नाही, पेपर फुटी होऊ नये यासाठी ज्या ज्या काही प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत, ज्या ज्या काही कारवाया केल्या पाहिजेत त्या करण्याचा निर्णय शासनानं घेतलेला आहे. भविष्यामध्ये असे प्रसंग होऊ नयेत म्हणून काही लोकांना अटक देखील झालेली आहे. मुंबई में बारिश हुई और काफ़ी जगह पानी भर गया है और काफ़ी पेड़ गिर रहे हैं और जो करंट लगने की बात हो रही है और एक बच्चे की मौत भी हो गई, उसको लेके नहीं, उसकी तो चौकसी करने के आदेश माननीय एकनाथ शिंदे साहब ने दिए हैं, लेकिन कल रात में जो बारिश हुई, कहाँ 150 मिलीमीटर हुई है, कहाँ 200 मिलीमीटर हुई है, कहाँ 175 मिलीमीटर हुई है, इसकी सब प्रिकॉशन कंट्रोल रूम से महानगर पालिका ले रही है. मंत्रालय से हमारे भी जो प्रशासकीय अधिकारी है वो भी ले रहे हैं. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री दोनों भी इसके ऊपर ध्यान देके काम कर रहे हैं. इसलिए मुंबई में जो ज़्यादा बारिश हो रही है उसमें से कुछ डैमेज नहीं हो, इसलिए हम प्रयास कर रहे हैं और पूरी यंत्रणा सतर्क है. ठीक है सर हिंदी में जानना चाहिए. अरे